त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव, त्वमेव सर्वं मम देव देव। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। श्री कृष्ण ज्ञान मंदिर आणि श्री चक्रपाणी सेवा मंडळ घाटकोपर द्वारा आयोजित आजचा हा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा अवतार दिन आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत आणि त्या निमित्ताने या ठिकाणी ब्रह्मविद्या धर्मवार्तेचं आयोजन केलेलं असून या निमित्ताने उपस्थित या सोहळ्यासाठी माझे स्नेही आदरणीय श्रद्धेय पूजनीय श्री मयंकराज बाबाजी अंकुळनेकर माळवाडी आणि उपस्थित सर्व संत महंत वासनिक बंधू भगिनी तपस्विनी आणि सर्व बालगोपाल, प्रतिवर्षी घाटकोपर येथे श्री चक्रपाणी सेवा मंडळाच्या वतीने आपण वर्षभर अनेक सोहळे या ठिकाणी अनुभवतो। त्या सोहळ्याचा जो आनंद आहे तो आनंद अनुभवत असतो आणि त्यातनं एक मानसिक जी काही शांतता आहे ती आपण प्राप्त करत असतो। आणि सृष्टीची जेव्हा निर्मिती झालेली आहे, मूळ सृष्टी पहिली असेल, मूळ सृष्टी दुसरी असेल, मूळ सृष्टी तिसरी असेल किंवा ही प्रवाही सृष्टी असेल, जसं ज्याच्यामध्ये युग व्यवस्था लागू झाली, कृतयुग, त्रेतयुग, द्वापरयुग आणि कलियुग, अशा प्रकारे या सृष्टीची माहिती आपण घेतलेली आहे। परंतु या सृष्टीची रचनाच कशासाठी झाली याचा संदर्भ जर का आपण बघितला ब्रह्मविद्येमध्ये, तर सृष्टीची निर्मिती केवळ आणि केवळ जीवाच्या उद्धारासाठी म्हणून झालेली आहे, जीवाला आनंद देण्यासाठी म्हणून झालेली आहे। आणि जेव्हा केव्हा परमेश्वराला, अव्यक्तमंत परमेश्वराला पहिल्यांदा अशी प्रवृत्ती झाली की जीवाचा उद्धार करायचा आहे, जीवाला आनंद द्यायचा आहे, त्यावेळेला सर्वप्रथम पहिल्या मूळ सृष्टीची रचना केल्या गेली आणि त्यावेळेला देवाने काय केलेलं आहे, ज्ञान दिलेलं आहे आणि ते पण स्वतः येऊन ते ज्ञान दिलेलं आहे। आणि ते ज्ञान दिल्यानंतर ते ज्ञानाचं जसं तसं कार्य वर्तलं पाहिजे होतं। परंतु मुळात काय होतं की आपल्याला ज्या काही वस्तू मिळालेल्या असतात, जे काही पदार्थ मिळालेले असतात, जे काही साहित्य मिळालेलं असतं, त्या साहित्याचा आपण जसा तसा उपयोग आपल्या आयुष्यामध्ये कधीच करत नाही। आपल्याला अन्न मिळतं, एक वेळ होती की अन्न मुबलक नसायचं, परंतु त्याच्यामध्ये मुबलक पौष्टिकता मात्र असायची। आज आपल्याला मुबलक अन्न मिळतं पण त्याच्यामध्ये पुरेसं जे काही जीवनसत्व असेल वगैरे ते काही आपल्याला त्याच्यातनं प्राप्त होत नसतं। तर अशा प्रकारे ते जे काही अन्न आपल्याला मिळतं, आत्ता मिळत असेल किंवा आधी मिळत असेल, तर त्या अन्नाचा योग्य उपयोग आपण केला पाहिजे। अन्नाचा योग्य उपयोग आमच्या स्वामींनी ब्रह्मविद्येमध्ये सांगितलेला आहे। प्राणासी आहार द्या, इंद्रियांना आहार देऊ नका। आपल्याला जे काही आजारपण आहे ते आजारपण त्या अन्नाचा योग्य उपयोग न घेतल्यामुळे ते आजारपण प्राप्त झालेलं आहे। एकेकाळी जे अन्न ते ग्रहण केल्यानंतर त्या अन्नामुळे आपल्यामध्ये एक प्रतिकार शक्ती तयार व्हायची, इम्युनिटी पॉवर ज्याला आपण म्हणतो, आणि ते सकळ आजारांशी ते लढायचे, ती म्हणजे ते निर्माण व्हायचं त्या अन्नातनच। योग्य प्रकारे जर का त्या अन्नाचं ग्रहण आपण केलं तर इतका लाभ त्याचा होत असतो। परंतु आपण अलीकडे त्या अन्नाचा योग्य पद्धतीने
आपण त्याचा उपयोग घेत नाही, योग्य पद्धतीने ग्रहण नाही, योग्य वेळी ग्रहण नाहीये, योग्य प्रमाणात ग्रहण नाहीये, आणि म्हणून त्या अन्नाचा आपल्याला काय होतो आहे, त्रास व्हायला लागलेला आहे. अशाच प्रकारे आपल्याला व्यवहारातला भाग सांगितला मी. व्यवहारामध्ये तुम्हाला भरपूर गोष्टी मिळतात, पैसाही मिळतो. द्रव्याचा सुद्धा योग्य प्रमाणात उपयोग घेणं हे खूप गरजेचं आहे. द्रव्य अधिक प्रमाणामध्ये जर का झालं तर काय होतं, जर का तुमच्याकडे 10 रुपये असतील तर काय होईल, तुम्ही चालत चालतच प्रवास करणार आहात. परंतु तुमच्याकडे जर का अधिक द्रव्य असेल तर तुम्ही काय विचार कराल, आपण थोडस कुठल्या तरी वाहनाने प्रवास करूया, चालत जायचं नाही. म्हणजे काय झालं, द्रव्याचा उपयोग तर केलाच पाहिजे, परंतु तो योग्य प्रमाणामध्ये योग्य प्रकारे तो केला गेला पाहिजे. नाहीतर आमच्या स्वामी सर्वात मोठा दोष कसला सांगितला असेल तो द्रव्याचा सांगितलेला आहे. द्रव्याचं नुसतं अस्तित्व जरी असेल आपल्याला तरीही आपल्यामध्ये दोष निर्माण होतो. एखादी दुसरी गोष्ट असेल, खाण्याचा पदार्थ असेल, तो खाल्ल्यानंतर दोष निर्माण होईल, एखादी गोष्ट पाहिल्यानंतर दोष निर्माण होईल. परंतु द्रव्याच्या बाबतीमध्ये नुसतं माझ्या नावे बँकेत एवढे द्रव्य आहे, एवढे पैसे आहे, एवढं नुसतं आठवलं जरी तरी लगेच आपण थोडंसं अहंकारमय युक्त होत राहतो. म्हणून मोजक्याच प्रमाणामध्ये द्रव्य असावं, आणि अधिक जरी द्रव्य असेल तरी हरकत नाही, परंतु त्याचा उपयोग मात्र योग्य प्रकारे केला गेला पाहिजे, आणि उपयोगच केला पाहिजे, त्याचा दुरुपयोग करता कामा नये. अशाच प्रकारे आमच्या स्वामींनी देखील आम्हाला पहिल्या मूळ सृष्टीला कुठल्याही प्रकारचा आम्हाला मूळाधिकार नाही, ज्ञानाधिकार नाही, काही जोडलेलं नसताना केवळ परमेश्वराची प्रवृत्ती आहे, आणि त्यामुळे आम्हाला सर्वप्रथम ज्ञान मिळालं. त्या ज्ञानाचा योग्य उपयोग आपण त्याच वेळी केला असता तर काय झालं असतं, आपलं एवढं किलोमीटर वाढलं नसतं. आपण इकडे आलो, कृतयुग, त्रेतयुग, कितीतरी चौकड्या, कितीतरी युग आणि कितीतरी सृष्ट्या गेलेल्या आहेत. ब्रह्मविद्येचं अध्ययन करताना आपल्या मुखामध्ये नेहमी येतं की अनंत सृष्टी मी असं वागतोय. अनंत सृष्टी म्हणजे झालं काय, एका सृष्टीचं गणित अजून आपल्याला माहिती नाहीये. 1000 चौकड्यांची एक सृष्टी आहे की 1000 युगांची एक चौकडी आहे, किंवा संपूर्ण म्हणजे त्या सृष्टीची नेमकी काय व्याख्या आहे तो कालावधी आम्हाला कळत नाही. सगळ्या जीवांना ज्ञान पाळी फिरणे ही अव्यक्त मंत्र परमेश्वराची सृष्टीची व्याख्या असली तरी सुद्धा शेवटचा जीव उद्धरेपर्यंत किंवा पतित होईपर्यंत तिथे ती सृष्टी सुरू राहते. म्हणजे आम्हाला त्याचा कालावधी माहिती नाहीये, एक सृष्टी किती काळाची माहिती नाही, आणि अशा अनंत सृष्टी ज्या आहेत त्या आमच्या व्यर्थ गेलेल्या आहेत. याचं कारण एवढंच आहे फक्त की आपण ज्ञानाचा उपयोग नाही घेत. अलीकडच्या काळामध्ये एक जर का आपण 20-1 वर्षाचा कालावधी आधी थोडस बघितलं, आणि एक जुना कालावधी आहे. जुन्या कालावधी मधले जे काही वास्तविक वर्ग जर का आपण बघितले ते मार्गाच्या अधिकरणांच्या अशा प्रकारे संपर्कात होते की जेणेकरून त्यांना मार्गाचं सेवा दास्य, अधिकरणाचं गांभीर्य, ज्ञानाचं महत्व हे सर्व कळत, आणि सेवा दास्य, अन्नदान हे उत्तम प्रकारे त्या काळामध्ये घडत होतं. मधला एक टप्पा आला, त्याच्यामध्ये थोडी एक पोकळी निर्माण झाली की वासनिक आणि साधूंचा थोडासा दुरावा निर्माण झालेला आहे. त्याच्यानंतर परत आता आपला आणि मार्गाचा संपर्क चांगला झाला. याचं कारण म्हणजे आपल्याकडे वाहन व्यवस्था जी आहे ती चांगल्या प्रकारे झाली. रेल्वे असतील, बस असेल, स्वतःचं वैयक्तिक वाहन असेल आपलं, यामुळे आपण सतत मार्गाकडे जायला लागलो, स्थानांकडे जायला लागलो. आता जी दुर्लभता आहे, आता स्थानाकडे जाणं चांगली गोष्ट आहे, मार्गाला भेट देणं उत्तम गोष्ट आहे, अधिकरणांची भेट घेणं हे सुद्धा अतिशय उत्तम आहे. परंतु काय झालं, परत त्याचा उपयोग घ्यावा, आता त्याचाही दुर्योग आपण घेतोय की त्या बाबतीमध्ये जी दुर्लभता होती आपली, ती दुर्लभता आपल्याला राहिली नाही. डोमेग्राम करायचं आम्ही कधी जातो आणि करून येतो, म्हणजे इतकी सहज आपण बोलायला लागलो. आणि डोमेग्राम विषय जो भाव होता आजही आहे, पण त्यातली गुणवत्ता थोडी कमी झाल्यासारखं, कारण की ते सहज प्राप्त झालं आपल्याला. म्हणून अधिकरण सहज प्राप्त होतात आपल्याला, म्हणून त्यांची दुर्लभता आपल्याला राहिली नाही. म्हणजे ज्ञानाचा किंवा सेवेचा किंवा त्या वेळेला आपल्याला जी काही संधी परमेश्वर प्राप्त करून देतात, गुरु निमित्त अधिकरणांकडनं जे काही ज्ञान प्राप्त होतं
ते मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला मिळतं आहे. मला म्हणजे माझं एक थोडंसं अध्ययन आहे की 2000 पर्यंत जग थोडं स्लो चालू होतं आणि 2000 नंतर 2000 साल जसं लागलंय तेव्हापासून 2024 पर्यंत इतक्या झपाट्याने प्रगती झालेली आहे, इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये तंत्रज्ञान आलेले आहेत. आता त्याचा उपयोगही होतोय आणि त्याचा दुरुपयोगही होतोय. आणि म्हणून आपल्याला उपयोग करणं अतिशय महत्वाचं आहे की जे काही ज्ञान आम्हाला प्राप्त होतंय त्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पण मोबाईलमधनं अनेक जण निरूपण ऐकत आहेत, प्रत्यक्ष जाऊन निरूपण ऐकत आहेत. ज्ञान ऐकणारी जी काही लोकांची पोकळी होती ती या काही वर्षामध्ये ही भरून निघालेली आहे. अनेक लोक अनेक प्रकारे अनेक माध्यमाद्वारे निरूपण ऐकतात, ज्ञान श्रवण करतात. आणि आमच्या स्वामींचा पण हेतू तोच आहे. हेतू बरोबर जुळतोय थोडा थोडा की आमच्या स्वामींना पण काय करायचं आहे, ज्ञानच द्यायचं आहे. म्हणून जेव्हा केव्हा सृष्टीची रचना झाली, पहिली मूळ सृष्टी, तेव्हा परमेश्वराने आधी ज्ञानच आपल्याला दिलेलं आहे. परंतु ते ज्ञान आपण तर्क वितर्काने गमावून बसलो. परत दुसरी मूळ सृष्टी रचली, त्यातही आपण तर्क वितर्क केले. तर्क वितर्क करणं उत्तमच आहे, परंतु त्यातला यथार्थ अर्थ आपण भंगत गेलो. आजही कधी कधी असं होतं की चर्चा ज्या योग्य सिद्धांतावर सुरू होते परंतु त्याचा आपण अन्यथा काहीतरी त्याच्यामध्ये मिसळून तो यथार्थ अर्थ सिद्धांत अर्थ आपण भंगवून टाकत असतो. आणि त्याच्यामुळे काय होतं की त्या ज्ञानाची जे काही सार आहे, सिद्धता आहे, ती आमच्यापर्यंत पोहोचत नाही. मी आचार्य प्रवर श्री मामाजींकडे माझं अध्ययन झालं. ते मामाजींचं म्हणणं एक आहे की तुम्हाला त्या वचनाचा सिद्धांत अर्थ कळला पाहिजे. अनेक अर्थ आपल्याला माहिती असतात त्या वचनाचे, एका वचनाचे तुम्ही 10 अर्थ लावू शकता. आमचे महानुभाव पंथाचे जे काही अधिकरण मंडळी आहेत, एकेका वचनावर कितीतरी अर्थ ते लावतात. आता परंतु हा तर आपल्या आचरणामध्ये हे विविध अर्थ जे आहेत ना ते खरोखरच उपयोगी येत असतात आपल्याला. परंतु तरीही आपल्याला त्या वचनाचा एक सिद्धांत अर्थ जो आहे त्याच्याशी पण आपण जोडलेलो असलो पाहिजे. त्याचे वेगवेगळे अर्थ सुद्धा आम्हाला माहिती असले पाहिजेत ना, सिद्धांत अर्थाशी पण आपण जोडलेलो असलो पाहिजे. आणि म्हणून इथे स्वामींनी 3ही वेळेला आम्हाला ते ज्ञान दिलं आणि 3ही वेळेला आम्ही त्या ज्ञानाचा योग्य उपयोग नाही घेऊ शकलो किंवा त्या ज्ञानाशी आपण योग्य प्रकारे जो काही त्या सिद्धांत अर्थाचा सार आपल्यामध्ये उतरवला पाहिजे होता तो आपण उतरवू शकलो नाही. तो एक काळ होता. त्यानंतर आपण त्याच्यात विविध कर्मफळ पण जोडली, प्रवाही सृष्टीमध्ये पण आलो आणि प्रतिसृष्टी परमेश्वर आपल्याला ज्ञान देतच आहे. ही सृष्टी पण आता आली. प्रतिवर्षी आपल्याला अवतार दिन येतात ना, सगळे प्रतिवर्षी सगळे सण येतात. आपण काय करत असतो, एक सण पार पडला की दुसऱ्या सणाची वाट बघतो, हा सण विसरून जातो. आता सगळे लोक दिवाळीची वाट बघतायत. आता दिवाळी आलं की त्याच्यात खरेदी विक्री सगळं काय झालं की परत दिवाळी सण मागे पडतो, मग पुढचा सण, त्याच्या पुढचा सण, ते चालू राहतं. एक एक सण आपण सोडून देतो आणि पुढच्या सणाची वाट बघतो. अवतार दिनाच्या बाबतीत सुद्धा असंच आहे की महानुभाव पंथामध्ये अनेक ठिकाणी अवतार दिन साजरे होतात. आयोजक वर्ग जे असतात त्या ठिकाणी ते संपूर्ण कार्याचं आयोजन करतात आणि त्या ठिकाणी कुणीतरी वक्ते प्रवक्ते येतात, काही प्रबोधन करणारे अधिकरण साधू मंडळी येतात आणि ते बिचारे 1-1.5 तास त्या ठिकाणी प्रबोधन देखील करतात. सगळ्यांना कार्यक्रम आवडतो, परंतु मुख्य कार्यक्रम काय असतो? तिथलं डेकोरेशन हा मुख्य कार्यक्रम असतो का? तिथलं मंडप स्टेज हा मुख्य कार्यक्रम असतो का? त्या ठिकाणचं भोजन हे मुख्य कार्यक्रम असतो का? नेमकं तो सोहळा कशासाठी आयोजित केलेला आहे? तो सोहळा आयोजित केलेला आहे ज्ञान दातृत्वासाठी. आमच्या स्वामींनी जेव्हा अवतार घेतला त्यावेळी सुद्धा कुठलंच बाकीचं काहीच नाहीये, फक्त ज्ञानदान आहे. आजही देवाची आपली जर का भेट झाली तर ज्ञानदानच आहे. निळभट्ट भांडारेकरांनी आमच्या स्वामींची भेट झाली, काय दिलं देवाने त्यांना? लगेच ज्ञान दिलेलं आहे एकाच वाक्यामध्ये की मागील फांकी पहा. मागील फांकी पहा म्हणजे काय? मागच्या पानावर पहा. मागच्या पानावर पहा हा तर सिद्धांत अर्थ आहेच, पण त्याद्वारे अजून काही काही गोष्टी देवानी न सांगता सांगितलेल्या आहेत.
जसं आमचे स्वामी म्हणतात, तुम्हा बुडी गंगा समान. म्हणजे काय? बुडीचं पाणी सुद्धा पिऊ शकता आणि गंगेचं पाणी सुद्धा पिऊ शकता. हा तर एक अर्थ झाला. पण अर्थ तो प्रकरण वशे या दृष्टीने जर का आपण बघितलं तर त्या वचनाचे विविध अर्थ आहेत. म्हणजे अर्थ एकच आहे, पण विविध कार्यामध्ये त्या अर्थाचा उपयोग आम्हाला होतो आहे. की समाजामध्ये काय काय चालू असेल तर त्यामध्ये तुम्हाला त्या वादामध्ये पडायचं नाही. तुम्हाला तुमचं मत प्रत्येक ठिकाणी व्यक्त केलंच पाहिजे असं नाही. आपल्याला तसं असतं बघा. आपण स्मरण करता करता आपल्या बाजूला अन्यवार्ता करणारा मोठा गट बसलेला असतो, है ना. तुम्ही आता बघा, निरूपणाच्या आधी पण असं होतं आणि निरूपणाच्या नंतर आता जरी मी सांगितलं अन्यवार्ता करू नका तरी सुद्धा असं काही होत नसतं. अन्यवार्ता ही युगानयुगे आपली चालू आहे, म्हणून अन्यवार्ता करू नका असं एक वेगळं स्वतंत्र वचन देवाला सांगावं लागलं. तुम्ही शांत राहत नाही म्हणून वेगळी पाटी लावावी लागते. शांतता म्हणजे एवढा मोठा बॅनर लावलेला आहे तरी सुद्धा शांतता राखा हे वेगळी एक बॅनर तयार करावा लागतो. कारण की आपण त्या सूचना ज्या आहेत त्याचं पालन करत नाही. आणि म्हणून स्वामींनी वेळोवेळी ज्या सूचना वचनाद्वारे आम्हाला दिल्या त्या वचनाचा सिद्धांत अर्थच आमच्यापर्यंत पोहोचत नाही. आमचं श्रवण भक्ती वाढलेली आहे, परंतु स्वामींनी सुद्धा सगळ्या वचनांना काय केलेलं आहे? सांगून ठेवलेलं आहे. प्रत्येक वचन या जगामध्ये ज्ञानी भरपूर लोक होऊ शकतात. ब्रह्मविद्येचे ज्ञानी पण लोक भरपूर होऊ शकतात. कोलतेंसारखी व्यक्ती ब्रह्मविद्येचं भरपूर त्यांनी हे केलेलं आहे, लिखाण केलेलं आहे, संशोधन केलेलं आहे. अजूनही मोठे मोठे संशोधक आहेत अन्य पंथातले, त्यांनीही भरपूर पंथातलं संशोधन केलं आणि विविध काही प्रबंध त्यांनी दिले, सगळं झालं. ज्ञानी भरपूर होऊ शकतात, परंतु आमचे स्वामी सांगतात की आचरे म्हणजे त्या ज्ञानाचं काय केलं गेलं पाहिजे? आचरण सुद्धा झालं पाहिजे. तुम्ही नुसतं स्वयंपाकच बनवून ठेवताय आणि ते जेवतच नाहीये. स्वयंपाक बनवल्याने भूक जाणार नाही, स्वयंपाक बनवल्याने तुम्ही सशक्त होणार नाही. तो स्वयंपाक जो बनवलेला आहे तो योग्य प्रमाणात योग्य वेळेवर तो ग्रहण सुद्धा करावा लागेल. आणि ग्रहण केल्यानंतर देखील त्याचा योग्य प्रकारे जे काही व्यायाम वगैरे आहे तो सुद्धा करावा लागेल. हालचाली कराव्या लागतील तुम्हाला शरीराच्या, तेव्हा जाऊन ते अन्न पचेल आणि त्याच्यातनं तुष्टी पुष्टी जे काय प्राप्त व्हायचं ते होणार आहे. ज्ञानाच्या बाबतीत देखील असंच आहे. आणि म्हणून आमच्या स्वामींचा अवतारच मुळात ज्ञानदातृत्वासाठी झालेला आहे. आपण संदर्भ बघितला निळवट्ट भांडारेकरांचा. आमचे स्वामी एका ठिकाणी जातात आणि तिथे त्यांना चुने जाती निरूपण करतात. चुना कसा असतो, काय असतो त्यांनाच माहिती नाहीये त्या लोकांना. अर्थातच जीव एखाद्या क्षेत्रात किती जरी ज्ञानी असला तरी त्याच्याकडे त्या क्षेत्रातलं थोडं तरी अज्ञान हे असतंच असतं आणि ते अज्ञान फेडत असतात परमेश्वर. ब्रह्मविद्येचं सुद्धा अज्ञान फेडतात त्या संबंधित असेल तर, आणि व्यवहारातलं अज्ञान सुद्धा परमेश्वर फेडतात. मग कुठेतरी पाषाण जातीचं सुद्धा निरूपण करतात, कुठेतरी घोडे जातींचं सुद्धा निरूपण करतात. माणसांच्या पण जातीचं निरूपण देवाने केलेलं आहे. माणसं कशा कशा पद्धतीचे असतात, जीवाचा अधिकार कसा कसा असतो, कोण जीव कसा असतो. एक अनुसरणारा जीव एक प्रकार वेगळा आहे, ननुसरणारा जीव एक प्रकार वेगळा आहे, अज्ञान जीव वेगळा आहे, अन्यथा ज्ञानी जीव वेगळा आहे, ज्ञानी यथार्थ जीव वेगळा आहे. ते जीवाच्या विविध जाती आहे. विविध जे काही दोष सांगितलेले आहेत आमच्या स्वामींनी भटोबासांना निरूपण केलं आणि भटोबास म्हणतात एक एक दोष तर माझ्याकडे सामावलेला आहे. असे दोष प्रत्येकाकडे स्वतंत्र असलेले वेगवेगळे जीव आहेत. वेगवेगळे अधिकार अनधिकार योग्यता अयोग्यता असलेले वेगवेगळे जीव, या वेगवेगळ्या जीवाच्या जाती आहेत. जीव एकच आहे परंतु त्याच्यामध्ये अशा प्रकारे वेगळेपण आपल्याला बघायला मिळत असतं. परंतु या ठिकाणी काय करायचंय आपल्याला? ते सर्व जे काही आपले अनधिकार असतील अयोग्यता असेल ते आपल्याला त्याच ज्ञानाच्या माध्यमातून त्याचं क्षालन जे आहे आपल्याला करायचं आहे. आमचे स्वामी म्हणून प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर व्यावहारिक लोक असतील त्यांना व्यवहारातलं ज्ञान सांगतात. आमचे स्वामी बोणेबाईंना भेटतात आणि तिथे त्यांचं अज्ञान फेडतात की बाई असं उपवास वगैरे काही करण्याची आवश्यकता नाही.
आमच्या पंथात आहेत ना उपवास. काही लोक देवाच्याच नावाने उपवास करतात आणि चक्रधर स्वामी सांगतात की उपवासच करायचा नाही, आणि काही लोक मात्र उपवास करतात. तर तसा उपवास नसला पाहिजे. आपण लीळेचा काहीतरी संदर्भ घेऊन आपल्या आयुष्यामध्ये ती लीळा उतरवता आली पाहिजे. जर का तसं नाही झालं तर मग त्या अध्ययनाचा काही उपयोग नाही. आणि म्हणून तुम्ही ज्ञान श्रवण करू नका अशातला काही भाग नाही. ज्ञान श्रवण केलंच पाहिजे, पण त्या ज्ञानाचा योग्य उपयोग देखील आपल्याला घेता आला पाहिजे. ते वचन जे आहे ते वचन आपल्याला जे वचन तुम्ही वाचता की नाही घरामध्ये, ते वचन तुम्हाला तुमच्या आयुष्यात कसं उतरवता येईल. जसं काही लोक, मी सांगतो, सूत्रपाठाचं पारायण करत जा. कोणी उपदेशी वर्ग असतील त्यांनी त्यांच्या श्री गुरुजींकडनं वचनाचा भोग घ्या आणि त्या वचनाचं रोज पारायण करा. आता जे लोक मला भेटतात की आम्ही रोज सूत्रपाठाचं पारायण करतो, मी त्यांना सांगतो सूत्रपाठ काय पारायण ग्रंथ नाहीये. ते रोज उठले आणि वाचलं, उठले आणि वाचलं. सूत्रपाठ पाठांतर करा. आता मग तसाही वर्ग भेटलो की आम्ही वचन पाठांतर झाले आमचे सगळे, तर नुसते वचन पाठ करून काही उपयोग नाही. ते वचन तुम्हाला काय करावं लागतील, त्याचा अर्थ जाणून घ्या. आता अर्थही जाणून घेतल्यानंतर आता जर आपण ज्ञानी झालो तर त्याचाही काही उपयोग नाही. ते काय करावं लागेल तुम्हाला, ते ज्ञान कुठेतरी आचरणामध्ये आणावं लागेल. तुम्ही जर का घरी तूप आणून ठेवलेलं आहे, त्याचे सगळे महत्त्व, सगळं माहिती, पण ते तुम्ही खातच नाही आहे, तर तूप आणण्याचा उपयोग नाही. तसं ते ज्ञान तुम्हाला जे वचन वाचाल तुम्ही, त्या वचनाचा थोडा थोडा तरी आचार तुम्हाला इथे करावा लागणार आहे. काही ग्रस्त मंडळींना असं वाटतं की आम्ही का बरं वचनाचा अर्थ जाणून घ्यायचा, आम्ही काय अनुसरणार आहोत का, आम्ही काय दीक्षा घेणार आहोत का, आमच्याकडनं काय आचरण होणार आहे का, आम्ही प्रापंचिक लोक आहोत, आम्हाला घरी सुद्धा पुरेसा वेळ देता येत नाही. परंतु लक्षात घ्या की कुठेतरी आपण आज जरी आपला अनुसरणाचा विचार नसेल, परंतु अनुसरणाच्या बाबतीमध्ये जर का आपण काही गोष्टी जाणून घेतल्या, आचाराच्या बाबतीत काही गोष्टी जाणून घेतल्या, तर निश्चित पद्धतीने आपल्या मनामध्ये अनुसरण घेण्याचा उल्लेख होईल. आणि मी अलीकडे सांगतो की प्रत्येक वाचनिकाने अध्ययन करताना मला अनुसरायचं आहे हा मानसिक उल्लेख करून ठेवा. मला अनुसरायचं आहे. अनुसरण तुम्ही घ्या की नको घ्या, पण उल्लेख मात्र करून ठेवा, बी लावून ठेवा त्याच्यामध्ये. जर का योग्य प्रकारे वातावरण निर्मिती झाली, योग्य प्रकारे परमेश्वराने तो योग प्राप्त करून दिला, तर निश्चित तुम्ही जो काही उल्लेख केलेला आहे, जे काही अनुसरणाचं बीज तुम्ही रोवलेलं आहे, आमचे स्वामी सुक्षेत्राच्या दृष्टांतात काय सांगतात, भूमी आणि बी यांचा जर का योग आला आणि त्याला पाणी जर का मिळालं तर घुमरेसी उठी, म्हणजे चांगल्या प्रकारचं पीक येऊ शकतं. बी चांगलं आहे पण ते आपण घरातच ठेवलं तर त्याचा काही फायदा उपयोग होणार नाही. आणि म्हणून ज्ञान आपल्याला प्राप्त झाल्यानंतर उल्लेख हे बीज आहे. आणि कुठलीही क्रिया जी असते ती मानसिक, वाचिक, शारीरिक अशाच क्रमाने चालते. कुठलीच क्रिया सरळ वाचिक होत नाही, सरळ प्रत्यक्ष होत नाही. त्याचं आधी कुठेतरी मानसिक होतं आणि मग वाचिक होतं. आणि जो उल्लेख तुम्ही केलेला आहे त्या दृष्टीने तुम्ही चालायला लागता. तुम्ही जर का म्हटले काय मला डोमेग्रामला जायचं आहे, या उल्लेख आधी तुम्हाला करावा लागतो. आम्हाला एकदा तरी डोमेग्रामला जायचं आहे. काही लोक 1 वर्ष हे बोलत असतात, 1 वर्ष जात नाहीत, फक्त बोलत असतात. परंतु अनेक वेळा बोलल्याने काय होतं, त्यांना असं वाटतं की आपण खूप वेळा बोललो बरं का, डोमेग्रामला जायचंय, एकदा आपण गेलं पाहिजे. नुसतंच बोलतोय आपण, म्हणजे मानसिकेत आल्यानंतर वाचिकेमध्ये येते. वाचिकेत आल्यानंतर तुम्हाला स्वतःलाच वाटतं की आपण कितीतरी वेळा जायचं म्हटलं पण गेलो नाही. मग एकदा तुम्ही कसंही करून एक नियोजन करता आणि डोमेग्रामला तुम्ही जाताच. म्हणजे जे मानसिकातलं वाचिकामध्ये आलेलं आहे त्याविषयी कुठेतरी गांभीर्य आपल्याला जर का मिळालं, प्राप्त झालं, तर ती क्रिया आपण करायला सतर्क होऊन जातो, तत्पर होतो आणि ती क्रिया आपल्यामध्ये आपण उतरवतो. तशाच प्रकारे तुम्ही जेव्हा घरी आहात, प्रापंचिक आहात, खूप लोकांना एकदम घर सोडणं सहज शक्य नाही आहे. का शक्य नाही आहे? कारण की त्या ठिकाणी तुम्ही त्या ज्ञानाचा गांभीर्याने तुमच्यामध्ये जो काही
पाझर झाला पाहिजे, जे झिरपलं पाहिजे ज्ञान थोड्या थोड्या प्रमाणामध्ये, ते तुम्ही करत नाहीये. एखादं वचन आपल्या हृदयामध्ये तुम्हाला तयार करता आलं पाहिजे. हे वचन आम्ही वाचलंय, हे वचन मला कसं पाळता येईल. असं मगाशी लीळेचा संदर्भ बघितला आपण की त्या ठिकाणी काय झालेलं आहे की आवाज कमी होतो. त्या ठिकाणी भट्टोबास आहेत आणि इतर सुद्धा भक्तजन आहेत. इतर भक्तजनांनी स्वामींचं वचन आहे की येथं सांडवा बांधायचा आहे. हे एक प्रकारचं काय आहे, हे एक प्रकारचं वचनच आहे की इथे सांडवा बांधायचं आहे. बाकीच्यांना ते वचन किंवा ते श्रीमुखीचं वाक्य बाकीच्यांना ते लक्षातच नाही आलं काय म्हणतात स्वामी. आणि भट्टोबासांनी मात्र स्वामींच्या त्या वाक्याच्या, श्रीमुखीचं जे वाक्य आहे, जे वचन आहे, त्याबद्दल विचार केलेला आहे. बाकीच्यांनी नाही केला. बाकीच्यांना वाटलं की आपण बुडून जाऊ, वाहून जाऊ. परंतु भट्टोबासांनी मात्र त्या वचन वाक्याचा विचार केलेला आहे. आणि मग ते म्हणाले की देवा मी सांडवा बांधू का. हा फक्त देवाला प्रसन्न करण्याचं नुसतं हे नाहीये. कधी कधी आपण म्हणतो ही सेवा कोण करेल, आपण मी करेल. आपल्याला ती सेवा जमतही नाही आणि करायची नसते, परंतु सर्वांच्या समोर आपल्याला दाखवायचं की मी सेवा करणार आहे. आणि जेव्हा वास्तविक सेवा करायची वेळ येते तेव्हा आपण त्याच्यातनं पळ काढतो. सेवा करणं हा प्रेमोपायाकडे नेणारा उपाय आहे, परंतु सेवा करणं तेवढं काही सोपं नाहीये. सेवेमध्ये जर का अहंकार उतरला तर मग ती सेवेचा नाश होऊन जातो. आणि म्हणून सेवा करायची असेल तर बाईसांसारखी आवडीपूर्वक करता आली पाहिजे, भट्टोबासांसारखी आवडीपूर्वक करता आली पाहिजे. महादाईसा, माईम भट्ट आमच्या आबाईसा आहेत. श्री प्रभूंना ज्यांनी आपलंसं केलं होतं, श्री प्रभूंची प्रवृत्ती कुणावर नाही, कुणाचं ऐकायचं, पण आबाईसांचं मात्र श्रीप्रभू ऐकायचे. कारण की ते जे समळत्व आहे त्यांचं, आबाईसांचं, ते निघून गेलेलं आहे. विमळत्व त्यांच्यामध्ये आलं आणि म्हणून श्री प्रभूंसारखे अवतार सुद्धा आबाईसांचं ऐकतात. कारण की त्या प्रवृत्तीला अनुरूपच अशा प्रकारचं कार्य त्यांचं आहे. आणि म्हणून इथे आपल्याला ती सेवा जी आहे ती कुठेतरी आपल्यामध्ये ज्ञानाच्या वचनाच्या माध्यमातून हृदयामध्ये आपल्याला उतरवता आली पाहिजे. या ठिकाणी लक्षात घ्या की मी सांगितलं त्या पद्धतीने एक एक वचन वाचा आणि ते वचन मला कसं पाळता येईल याचं नियोजन आयोजन करा. तुम्हाला घाटकोपरला, तुम्हाला डोमेग्रामला जायचं असेल तर तुम्हाला नियोजन करावं लागतं. कशाने जायचंय, कधी जायचंय, कधी पोचायचंय, तिथे जाऊन काय करायचंय, किती वेळा स्थानवंदन झालं पाहिजे, करत कधी परतीचा प्रवास करायचा आणि इथे कधी पोचायचंय. इतक्या सगळ्या गोष्टी तुम्हाला नियोजन करावं लागतात, आखाव्या लागतात. आता तुमचा आणि आमचा प्रवास महानुभाव पंथामध्ये का सुरू झालेला आहे, कशासाठी आलो आपण महानुभाव पंथात? कोणीतरी जबरदस्ती तुमचा कान खेचून तो फुकलाय म्हणून तुम्ही महानुभाव झालात का? म्हणून तुम्ही उपदेशी झालात का? असं झालंय का कोणाचं? उपदेश देताना तुम्हाला विचारलं जातं तुमच्या स्वखुशीने उपदेश घ्यायचा की कोणाच्या दबावाखाली घ्यायचा उपदेश? विचारलं जातं की नाही? आपण म्हणतो नाही, मला स्वतःला उपदेश घ्यायचा आहे. तो उपदेशच का घेता तुम्ही? कशासाठी? पहिलीला ऍडमिशनच का घेता? 10वीला जायचंय म्हणून घेता की नाही? पहिलीला ऍडमिशनच आपण घेतो यासाठी की माझं शिक्षण पूर्ण झालं पाहिजे. पहिलीच्या ऍडमिशन मध्येच तुमची नोकरी सुद्धा दडलेली आहे, शिक्षण दडलेलं आहे, नोकरी दडलेली आहे, उदरनिर्वाह दडलेला आहे, तुमची आरोग्य जे काही तुम्हाला सुखदुःख प्राप्त होणार आहे त्यापासनं तुम्हाला आनंद मिळाला पाहिजे, त्याच्यातनं आपण दुःखातनं मुक्त झालो पाहिजे वगैरे, द्रव्य प्राप्ती, संपत्ती असेल, हे सगळं सगळं त्या पहिलीच्या ऍडमिशन मध्ये इन्क्लूड आहे, समाविष्ट आहे. जर का पहिलीचं ऍडमिशन नाही घेतलं तर शिक्षणही पूर्ण होत नाही आणि पुढच्या कुठल्याच गोष्टी योग्य प्रकारे पूर्ण होत नाही. तसं उपदेश म्हणजे पहिलीचं ऍडमिशन आहे. उपदेश म्हणजे धर्मातला जो प्रवेश आहे आणि धर्माचा जो प्रवास आहे तो तुम्ही कशासाठी करता? हा देव मिळवण्याचा प्रवास आहे. तुम्ही उपदेश घेताय म्हणजे तुम्हाला देव मिळवायचा आहे म्हणून तुम्ही या धर्मामध्ये आलेले आहात. मग देव मिळवण्याचा प्रवास कसा असला पाहिजे? तुम्ही जर का सशासारखा प्रवास केला म्हणजे कसा? आरामात, तर काय होईल?
तुमचा प्रवास कसा असला पाहिजे? कासवासारखाच असला पाहिजे. कसा? त्याच्यामध्ये वेग नसला तरी चालेल. माझं तर म्हणणं असतं की वेग नकोच पाहिजे. काही सकाळी उठून 15 गाठ्या करायची गरज नाही. 5च गाठ्या करा, पण पद्धतशीर करा, व्यवस्थित करा. आम्हाला काय वाटतं की बाबा 15 गाठ्या म्हणजे जास्तीत जास्त तुमचं स्मरण झालं पाहिजे, असा आमचा हेतू आहे. परंतु तुम्ही काय करता, ते गणित ते घड्याळ लावून ठेवता आणि ते 15 गाठ्या 1 तासात झाले पाहिजेत या दृष्टीने तुमची माळा पटापट पटापट फिरवते. तुमचा ससा जसा आहे वेगवान, तसा प्रवास तुमचा सुरू झाला, पण त्याच्यामध्ये गुणवत्ता निर्माण होत नाही. आई मुलाला म्हणते, अरे हळू जेव. लवकर जेवल्याने काय होतं? जे काही शरीरामध्ये सप्त धातूंमध्ये जी काही पौष्टिकता मिळाली पाहिजे ती होत नाही. हळू जेवायचं असतं. आपण कुठे निघालो की ते सावकाश जा बरं का, म्हणजे घाई करू नका. प्रवासाला निघालो आपण, तिथे लिहिलेलं आहे सावकाश जा, हळू जा. म्हणजे वेगाने जाण्यामध्ये काहीच अर्थ नाहीये. आपल्याला कुठली गोष्ट करायची सावकाश करायची आहे, परंतु त्यामध्ये उत्तमत्व तेवढंच आणायचं आहे. आणि म्हणून आमचा प्रवास जो आहे तो धोधो वाहणाऱ्या पावसासारखा नको पाहिजे. धोधो वाहणारा पाऊस काय होतो? तो पडतो, तो वाहून जातो आणि कुठेतरी गटाराला मिळतो. परंतु जो रिमझिम पडणारा जो पाऊस आहे, तो पाऊस मात्र कसा आहे? तो हळूहळूच पडतो, परंतु तो जमिनीच्या हृदयापर्यंत पोहोचतो. आम्हाला परमेश्वराच्या स्वरूपापर्यंत पोहोचण्याचा प्रवास करायचा. तो घाई गडबड वगैरे असा नाही पाहिजे. काही ठिकाणी आम्ही जातो, त्यांचं सेवादास्य बघतो, ते इतकं घाई गडबडवालं असतं, म्हणजे आम्हालाच ती भीती वाटते. कधी कधी अगरबत्ती तोंडासमोरच घेऊन येतात. ते इथे टीका, अगरबत्तीचाच टीका लागणार आहे आम्ही. म्हणजे तुम्हाला धर्म आचरण करताना सुद्धा भावनिक व्हायचं आहे, पण त्याच्यामध्ये सुद्धा कसं पाहिजे? एक प्रमाणामध्ये ज्ञानानुसार तुम्हाला ते ठेवता आलं पाहिजे. एका ठिकाणी मी गेलो, मी त्यांना म्हटलं मी जेवायला पुढे चाललेलो आहे, म्हणजे तिथून 5-10 मिनिटं अंतरावर मला जेवायला जायचं होतं. तर तुमच्याकडे येईन मी, तर फक्त चहा घेईन बस, थंड वगैरे काही मी घेणार नाही. पण मी त्यांच्याकडे जाणार, तर त्यांना एवढा आनंद झाला की त्यांनी चहा सुद्धा ठेवली. गेल्या गेल्या त्यांनी काहीतरी थंड पेय सुद्धा मला दिलं आणि चहा पण ठेवली बरं का. म्हटलं तर थंड पेय आणलं, चहा नाही ठेवली का तुम्ही? हो चहा ठेवलेली आहे. तोपर्यंत काय करायचं, तर मग थंड पेय घ्या. नारळाचं पाणी सुद्धा ठेवलेलं आहे. परत काहीतरी ब्रेडचं सँडविच सुद्धा बनवायला ठेवलंय, गोड शिरा पण ठेवलेला आहे, कलिंगड पण दिलं त्याच्यासोबत. कलिंगड म्हणजे आता चहा बुडवूनच खायची वेळ होती. आता तो म्हणजे खरं सत्य घटना आहे बरं का. मला म्हणजे इतके पदार्थ एकदम आले आणि सगळे विरुद्ध आहार आहेत. थंड पदार्थ, चहा, त्याच्यात अजून काही तिखट, त्याच्यामध्ये फळ. अन्नासोबत फळ खाणं म्हणजे थोडंसं कुठेतरी चुकीचं पडेल. जेवणाच्या आधी गोड फळ खाल्लं तर ठीक आहे. तर असा विरुद्ध आहार आला आणि याचं कारण काय? मी याचं कारण शोधलंय. असे सगळेच ट्रॅफिक एकदम का आली इकडे? कारण की त्यांची जे काही भाव आहे त्यांचा, तो भाव थोडंसं गडबड म्हणजे घाई गर्दीचा भाव आहे. तुमचा भाव असाच होऊन जातो. तुमच्याकडे कोणी अधिकरण येणार असतील, तुम्ही स्वतः एकटं करतात का सगळं? तुम्ही 2 व्यक्तींना बोलून घेता, आमच्याकडे बाबा येणार, तुम्ही यावर का, मला काही सुचत नाही. म्हणजे तुमच्या भावामध्ये काय होत आहे? गोंधळ निर्माण होतोय, घाई गडबड निर्माण होते आहे. तुमचा भाव शांततेने ठेवा. आम्हाला काय करायचं आहे हे ठरवा आधी. एका घरी एक अधिकरण येणार होते. मी आणि माझे एक सहकारी, आम्ही दोघेही तिथे उपस्थित होतो. त्यांनी बोलवलेलं होतं आणि सगळं नियोजन आम्ही केलेलं होतं. मग आम्ही सांगितलं की बाबा येतील तेव्हा आमके जण पाय धुतील, आमके जण त्यांना पाय पुसतील, आमके गंध लावतील. घरामध्ये भरपूर सदस्य होते, प्रत्येकाने सेवा घ्यायची. त्यांच्याकडे नवीन सून आलेली होती. ते म्हणाले की हिला नको सांगायला, कारण ती गोंधळ होईल, तिला माहिती नाही वगैरे काय, ती घाबरेल, हे होईल ते होईल, म्हणून तिला त्यांनी बाजूला ठेवलं. आम्हाला काय वाटत होतं की नवीन सून आहे तर त्यांना उलट संधी दिली पाहिजे, कारण पुढचा इथून प्रवास तेच करणार आहेत. आणि चांगला योग आहेत. मोठे अधिकरणामध्ये येळंबकर बाबा होते आणि
सगळं नियोजन झालं आणि माझे सहकारी आमच्यात हा विषय झाला की सगळे करणार आहेत आणि त्यांना बाजूला ठेवलं. त्यावेळी त्या सुनबाईंचा चेहराही थोडा पडला की बाबा सगळेजण सहकार्य करणार आणि मलाच बाजूला ठेवणार आहेत. ठीक आहे, मग आता आम्हाला काही जास्त बोलता येत नाही. आणि मग बाबांची वाट बघता बघता काय झालं की सगळेजण अंगणात उभे आहेत, दरवाजात उभे आहेत. असं होता होता एक अशी वेळ आली की घरातले सगळेजण आतमध्ये गेले काहीतरी व्यवस्था बघायला. आणि तेवढ्यात बाबांची गाडी आली. आम्ही सगळे गडबडलो की एकदम गाडी आली, बाबा आतमध्ये सुद्धा आले, पाटावर उभे राहिले आणि घरातलं कोणीच नाही, सुनबाईच उभे फक्त. आम्ही लगेच सुनबाईंना सांगितलं टाका पाणी, पुसा पाय, लावा गंध, हार घा. हे आतमध्ये निरोप जाऊन ते येईपर्यंत बाबा आल्या म्हणतात एवढा गोंधळ झाला त्यांचा आतमध्ये की त्यांना बाहेर यायला वेळ लागला. म्हणजे सगळा विधी ज्यांच्या हाताने होणारच नव्हता त्यांच्याच हाताने सगळा झाला. याचं कारण आहे की सुनबाईंना कुठेतरी मनामध्ये दुःख निर्माण झालं, तळमळ निर्माण झाली की माझं सुद्धा काहीतरी योगदान बाबांच्या सेवेअर्थी गेलं पाहिजे. आणि सर्व विधी सुनबाईंचे हस्ते त्या ठिकाणी संपन्न झालेला आहे. अर्थातच त्या ठिकाणी तुमचं जे काही भाव आहे तो ज्ञानयुक्त असला पाहिजे, शांततेचा असला पाहिजे. विषय चालू आहे आपला की खूप काही गाठ्या करायची गरज नाही, परंतु खूप वेळ तुम्हाला देवाला मात्र आठवायचं आहे. गाठ्यांची संख्या जरी नसली तरी देवाला मात्र 24 तास आठवायचं आहे. मग ते तुम्ही स्मरणाच्या माध्यमातून आठवा, वेळेच्या माध्यमातून आठवा, चतुर्विध दुःखाच्या माध्यमातून देवाला आठवा, स्थान वंदनाच्या माध्यमातून आठवा, विशेष प्रसाद वंदनाच्या माध्यमातून आठवा, किंवा अधिकरण साधू मार्ग भेटीच्या माध्यमातून देवाला आठवा. हे सगळे माध्यम देव आठवण्याचे माध्यम आहेत. आणि म्हणून देवाने जे जे काही ज्ञानामध्ये आम्हाला सांगितलेलं आहे ते ते एक एक वचन घेऊन त्या वचनाचा विचार करा. तुम्ही फोटो काढता तर विविध अँगलने काढता की नाही, इथून कसा दिसेल, इथून कसा दिसेल, तसं वचन सुद्धा विविध अंगाने तुम्ही त्याचा विचार करा. माझी प्रकृती कशी आहे आणि हे वचन कसं आहे. आमचे स्वामी सांगतात राग द्वेष काम क्रोध ह्यांचा त्याग करायला सांगितलं. आणि आपला स्वभाव तर तामस आहे, कळतो ना आपल्याला आपला स्वभाव, आपला स्वभाव तामस आहे. मग आता हे वचन मला कसं पाळता येईल, तुम्हाला अभ्यास करावा लागेल, त्याच्याबद्दल तुम्हाला त्याचं चिंतन करावं लागेल, त्याचं नियोजन करावं लागेल, तुम्हाला ते वचन पाळावं लागेल. नुसतंच आम्ही भटोबासांचे लीळा वाचले ते आधी कसे होते, मग ते वेदवंती नागदेव झाले, हे सगळं आपण ऐकत आलो ऐकत आलो ऐकत आलो. पण कुठल्या तरी एका अवतार दिना दिवशी ठरवा तुम्ही की हे सगळे वचन मला पाळायचे आहेत. आता मी जरी बोललो तरी याचा किती उपयोग आहे मला माहिती नाही, कारण की सोहळा संपला की सगळं संपून जातं. त्याचा विचार आपण करत नाही, ह्याचा विचार आपण केला पाहिजे. आणि म्हणून मला ते मी एक उदाहरण देतो, तुम्हाला पटेल नाही पटेल, की ते सिनेमा बघायला जातात की नाही, त्याची मधली सुट्टी असते. म्हणजे थोडा सिनेमा झाला की मधली सुट्टी असते आणि नंतर परत काही जेवण वगैरे असतं का तिथे, पंगत वगैरे काही असते का. आपल्याकडे काय होतं की आपल्या कार्यक्रमाचा शेवट पंक्तीने होतो, मग तुम्ही जेवणाची ढेकर घेऊन जाता, निरोपण कोणी घेऊन जात नाही. सिनेमाचं एक आहे की सिनेमा जरी वाईट असेल तरी सिनेमाची जी काही पद्धती आहे ती मला आवडते, की मधली सुट्टी होते त्याच्यात काय खायचं प्यायचं ते खाऊन घ्या. आपण जर का असं ठेवलं तर निम्मे लोक कमी होऊन जातील नंतर मधली सुट्टी नंतर. मग परत तो सिनेमा चालू होतो आणि सिनेमा संपला की सगळेजण ते 4 लोक आलेले असतात सिनेमा बघायला, एकाच घरचे, ते घरी जाताना काय बोलत जातात, सिनेमाबद्दलच बोलत, सोबतच बघितलं त्यांनी तरी सुद्धा सिनेमाची कहाणी एकमेकांना सांगत 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 ते जातात. म्हणजे त्यांचं शेवट जर का जेवणाने झाला तर ते जेवणच घेऊन जातील, पण शेवट त्या वेळेला ते जेवण नसतं, तो सिनेमा डोक्यात असतो. तसं तुमचं आणि आमचं झालं पाहिजे. जरी भोजन असेल आपल्याला शेवटीच पंगत ठेवावी लागेल, अन्नदान सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे, परंतु तुम्ही जे प्रवचन ऐकलेलं आहे घरी जाताना भाजी आणि भोजनाबद्दल न बोलत जाता तुम्हाला काय करावं लागेल, निरूपणाबद्दल बोलत बोलत घरी जावं लागेल.
तुम्हाला एकमेकांसोबतच चिंतन करायचं. घरातलं जो काही पूर्ण मंडळ, तुम्ही 3-4 लोक आलेले आहेत, एकमेकांशी तुम्हाला बोलावं लागेल. आमच्या डोंबिवलीच्या ह्याच्यामध्ये आम्ही वचन पाठांतराचं ठेवलेलं की जे काही भोग दिले जाईल ते मला पाठांतर पाहिजे. पूर्वीचा भोग दिला आणि ते पती पत्नी आलेले होते, त्यांनी त्याचं 8 दिवसांनी पाठांतर दिलं मला. त्यांनी सांगितलं आमचा मुलगा आहे 3.5 वर्षाचा, त्यालाही भोग द्यायचा आहे. तो एवढूसा पोरगा आहे, त्याला आता तो बोलायला येत असेल, तो काय भोग देणार? आई वडिलांना कौतुक असेल म्हणून ते म्हणतायत. म्हटलं हा बोलू द्या त्याला. आणि त्यांनी पूर्ण पूर्वी तसंच्या तशीच म्हणून दाखवली. म्हटलं कसं काय बरं एवढं त्यांनी म्हटलं असं? ते म्हणाले की आम्ही 2 जण पाठ करत होतो, तर त्याचं आमचं ऐकून 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 आम्ही एकमेकांचं पाठांतर घेत होतो, तर ते ऐकून त्याचं पाठ झालं. म्हणजे तुम्ही जर का तुमच्या घरी धर्मवार्ता करत असाल आणि त्या धर्मवार्तेतल्या वचनाचं आचरण करण्याचं जर का आयोजन नियोजन करत असाल, तर तुमच्या घरामध्ये अजूनही सदस्य आहेत, ते सुद्धा त्याचा विचार करतील आणि त्या अनुषंगाने ते सुद्धा ते वचन पालन करण्याचा ते सुद्धा विचार करतील, पाठांतर करण्याचा ते विचार करतील. आणि सर्व आपल्या परिवारासाठी उपयुक्त आहे. तुमच्या मुलांना, तुमच्या पुढचे जे सदस्य असतील, नवीन पिढी असेल, त्यांना अशा सोहळ्यांना तुम्ही आणलं पाहिजे. आपण सगळीकडे नेतो त्यांना, पण इथे त्यांना आणलंच पाहिजे. कारण की जर तुम्ही नुसतं महानुभाव पंथाच्या संपर्कामध्ये जरी त्या मुलांना ठेवलं ना, तरी तुमची मुलं कधीच व्यसन करणार नाही. ते नेहमी निर्व्यसनी राहतील. हा सगळ्यात मोठा भाग आहे. त्यांना मोक्ष मिळेल हा भाग खूप लांबचा आहे, परंतु मोक्ष मिळवण्यासाठी जे निर्व्यसन असावं लागतं, ते निर्व्यसन हे मानव पंथातनं आम्हाला प्राप्त होतं. प्रत्येक व्यक्ती जो आहे तो कुठेतरी अध्यात्माशी संपर्कात असलं पाहिजे. माझं म्हणणं आहे कुठल्याही धर्मात राहा तुम्ही, पण अध्यात्माच्या संपर्कात राहा. तशाच पद्धतीने जर का आपल्याला तर सहजपणे हा महानुभाव पंथ प्राप्त झालेला आहे, तर आपण स्वतः आणि आपल्या परिवाराला या महानुभाव पंथाच्या संपर्कात जर का तुम्ही ठेवलं, अध्यात्माच्या संपर्कात ठेवलं, तर आमच्या कुटुंबातला एकही व्यक्ती कधीच आत्महत्या करणार नाही. आमच्या स्वामींचं जे काही वचन आहे, जी काही सात्विकता आहे, त्यातलं जे काही पावित्र्य आहे, ते पावित्र्य तुम्हाला कधीही चुकीचं पाऊल उचलण्याची अनुमती देऊ शकत नाही. त्या प्रकारचा चुकीचा विचार तुम्हाला येऊ शकत नाही. हे केवळ ज्ञानामुळे होत नाही, तर ज्ञानाच्या आचरणामुळे ते होत असतं. लक्षात घ्या. एकीकडे आमचे स्वामी ज्ञान मोचकही सांगतात आणि एकीकडे काय सांगतात? दास्य मोचकही सांगतात. दोन्हीची सांगड देवाने घातली आहे. का बरं 2 वचन निरूपण करावे लागले? कोणी म्हणेल मी सेवा दास्यच करेल, ज्ञान घेणार नाही, तसंही नाही चालणार. कोणी म्हणेल मी ज्ञानच घेईल, सेवा दास्य करणार नाही, तर तसंही नाही चालणार. दोन्ही गोष्टी आहे. भात बनवलं त्याच्यावर वरण आलंच पाहिजे. दोन्हीची सांगड आहे ती. तेव्हा जाऊन कुठेतरी तुम्हाला त्यातनं जे काही लाभ प्राप्त होणार आहे तो आपल्याला निश्चितच फलदायी ठरणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला अवतार दिनाचं जे काही महात्म्य आहे ते लक्षात घेत असताना हे पहिले आठवा की देवाने अवतार का घेतलेला आहे. अवतार दिन म्हणजे काही सेलिब्रेशन नाही आहे बरं का कुठलंच. अवतार दिन म्हणजे प्रत्येक दिवस, प्रत्येक वर्ष, की आता कितवं वर्ष आहे स्वामींना अवतार घेऊन? 803 वर्ष झालेले आहेत. म्हणजे आपल्याला गणित काय करायचं आहे? 803व वर्ष आहे याचा आनंदही आहे आम्हाला, परंतु 803 वर्ष झाले, अजूनही आपला अनुसरणाचा नंबर लागला नाही, अजूनही आपलं शाब्दज्ञान पूर्ण झालं नाही, अप्रोक्ष सामान्य पूर्ण झालं नाही, काहीच आपल्या म्हणजे आपली प्रगती काय आहे हे लक्षात घ्या. एका विशिष्ट वेळेने तुम्ही हे विचार करता की नाही, मला 2 वर्ष झाले परंतु पगार वाढ झाली नाही. मालक विचार करतात की 1 वर्ष झालं अजून आपण 2 वर्ष घराचं भाडंच वाढवलं नाही, घराचं भाडं वाढवलं पाहिजे. भाडोत्तरीचं प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला एक प्रगती पाहिजे असते आणि त्या वर्षाचं गणित आपण करत असतो आणि प्रति वर्षाला काय प्रगती केली पाहिजे आपण. जसं दिवाळी आली की महिलांचं असतं ना की यावेळी अशा अशा प्रकारचा दागिना आपल्याला तयार करायचा, जो आपल्याकडे नाही आहे तो तयार करायचा आहे, निश्चितच करा तो. महिलांची ही जी काही वृत्ती आहे ती वाईट नाही आहे, फक्त त्यांची ती वृत्ती फक्त संकोचित आहे, सोन्याविषयीच आहे. फक्त
सोन्याविषयी सुद्धा, सुवर्णाविषयी, दागिन्यांविषयी वृत्ती ठेवाच तुम्ही, ती वृत्ती मारू नका. परंतु सुवर्ण क्षण सुद्धा तुमच्या जीवनामध्ये आले पाहिजे. म्हणून प्रत्येक महिलेने प्रति दिवाळीला हे सुद्धा केलं पाहिजे. घर सजवताना, अंगण सजवताना आपल्याला आपलं जीव स्वरूप सुद्धा सजवता आलं पाहिजे. आमचे स्वामी सुख श्रेय शृंगार तुम्हाला प्रत्येक वर्षी तुम्हाला असं वाटलं पाहिजे की या पुढच्या श्री चक्रधर स्वामींच्या अवतार दिनापर्यंत माझं 9 प्रकरण पाठ झाले पाहिजे. पुढच्या अवतार दिनापर्यंत आचार प्रकरण माझं पाठ झालं पाहिजे. अशा प्रकारे तुम्ही स्वतःला शृंगार करा. अवतार घेण्याचं मुळातच कार्य असं आहे की तुम्ही ज्ञान घ्या आणि त्याचं आचरण करा, एवढंच आहे. सृष्टीची रचना फक्त एवढ्यासाठीच आहे की तुम्ही ज्ञान घ्या आणि आचरण करा. आणि शाब्द ज्ञानाची सुरुवात तुमची झाली पाहिजे. याच्यापेक्षा वेगळं उद्दिष्ट देवाचं काही नाही आहे. आणि मुख्य जे आहे प्रवृत्ती आहे की जीवाला आनंद देण्याची, त्याची सुरुवातच इथून आहे. ज्ञान देणं, ज्ञान घेणं, ज्ञान आचरण करणं, आपल्यामध्ये ते उतरवणं आणि मोक्षापर्यंत पोहोचणं, एवढं सृष्टी रचण्याचं उद्दिष्ट आहे. आणि म्हणून तो अवतार आज झालेला आहे. अनेक लोक बोलतात की आपण कलियुगामध्ये आलेलो, हीन युगामध्ये आलो, हीन युगामध्ये आलो, असे अनेक वेळा मी ते ऐकतो. माझा थोडा स्वभाव असा आहे की जे नकारात्मक आहे त्याच्यातून सुद्धा सकारात्मक काहीतरी घ्या. संकटातनं सुद्धा काहीतरी संधी शोधा, त्याचा काहीतरी सकारात्मक अर्थ आपल्याला लावता आला पाहिजे. माझं म्हणणं असतं की आपण उलट हीन युगाचं अवडंबर डोक्यात न घेता उत्तम उभयदृश्य आणि उद्धरण व्यसनी अवतार आपल्यासाठी झालेले आहेत, हे लक्षात घ्या. आपण काही हीन युगात जन्मलो असलो तरी काही हरकत नाही. आपण कृतयुगात जन्मलो तरी कुठले चांगले कार्य केले, आपण द्वापर युगात जन्मलो, त्रेतयुगात जन्मलो, काय चांगलं कार्य केलं, कलियुगात आलोच की आपण. आता कलियुगामध्ये काय झालं की आपल्यासाठी श्री चक्रधर स्वामी उद्धरण व्यसनी अवतार या ठिकाणी अवतीर्ण झाले. आणि केवळ जसं कधी कधी असं असतं की हा वर्ग खूप ढ आहे, मग त्या ढ वर्गाला कोण शिक्षक देतात? जो त्या मुलांना समजून घेईल, चांगल्या प्रकारे शिकवेल आणि तो त्या मुलांना चांगल्या प्रकारे घडवेल, मडवेल, कष्ट घेईल, अशाच प्रकारचे शिक्षक त्या वर्गाला दिले जातात. आम्हाला सुद्धा तसे शिक्षक प्राप्त झालेले आहेत. आणि योगायोग असा आहे की आता 5 तारखेला शिक्षक दिनच होता, है ना. शिक्षक दिन होता. आमचे आणि तुमचे सगळ्यांचे पहिले शिक्षक कोण आहे माहिती आहे तुम्हाला? कोण आहे? परमेश्वर अवतार, परमेश्वर स्वतः आमचे पहिले शिक्षक आहेत. सर्वात पहिले आपण पहिल्या मूळ सृष्टीला सगळे जन्मलो. 12-12 वर्षाचे देह आम्हाला प्राप्त झाले. आणि त्यावेळी आम्हाला ब्रह्मविद्या जर का कोणी शिकवली असेल तर कोणी शिकवली? परमेश्वराने स्वतः अवतार घेतले. हाकेच्या अंतरावर अवतार झाल्याचं सांगितलं जातं. आणि स्वतः श्रीमुखे आम्हाला ज्ञान दिलेलं आहे. आपले सगळ्यात पहिले शिक्षक परमेश्वर आहेत. काय म्हणतात? आपली पहिलं शिक्षक म्हणजे आई आहे. परंतु मी चिंतन केलं की ना सर्वात प्रथम शिक्षक कोण आहे? परमेश्वर आहे. आणि योगायोग त्याच दिवशी अवतार दिन आपला त्या दिवशी होता. तर अशा पद्धतीने परमेश्वराचं जे काही दातृत्व आहे आपल्याला ज्ञानाचं, ते अतिशय उत्तम प्रकारचं असं आहे. आणि त्या प्रत्येक वचनाला तुम्ही जर का बघितलं, ते प्रत्येक वचन आपल्यासाठी आहेत. खूप वेळा असं होतं की एखादं वचन सांगितलं की ग्रस्त मंडळी म्हणतात हे साधूंसाठी वचन आहे, हे साधूंसाठी, हे साधूंसाठी आहे. म्हटलं बरोबर आहे, हे वचन साधूंसाठीच आहे आणि साधू होणाऱ्यांसाठी पण आहे बरं का. नुसतं साधूंसाठी नाही आहे. ज्यांना साधू व्हायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा ते वचन आहे. याचं एक उदाहरण मी देत असतो. मुलांचं ते गॅदरिंग असतं ना, मग त्याचं जे काही सादरीकरण असतं, त्याचं नाटिका असेल किंवा गायन असेल किंवा भाषण असेल, ते कुठे केलं जातं? स्टेजवर केलं जातं. पण त्याची रिहर्सल कुठे करतात? घरी केल्या जाते ना, घरी केल्या जाते किंवा शाळेमध्ये वगैरे केल्या जाते. रिहर्सल कसली केल्या जाते? जे सादर करायचं आहे ना त्याचीच रिहर्सल केल्या जाते. बरोबर आहे का? की सादर एक करायचं आणि रिहर्सल वेगळ्या गोष्टींची करायची नाही. इथे जर का रिहर्सल चांगली झाली तर तिथे सादरीकरण जे आहे ते उत्तम प्रकारचं होणार आहे. तुमचं जे घर आहे ते ऑफ स्टेज आहे आणि तुम्हाला त्या घरी
काही काही गोष्टींचं आचरण स्मरण तुम्हाला उत्तम प्रकारचं घडलं पाहिजे. परमेश्वर आठवण्याचं महत्वाचं माध्यम म्हणजे नामस्मरण आहे, देवपूजा, प्रसाद वंदन आहे, स्थान वंदन आहे. हे उत्तम प्रकारे करून देव आठवल्या गेले पाहिजे. मी एक चिंतन या बाबतीमध्ये केलं की आमच्या देवाने नित्यविधी सांगितले आणि निमित्तविधी सांगितलेले आहे. नित्यविधी म्हणजे काय? सगळं देवाला आठवण्याचेच विधी आहे. आमच्या देवाचं एकच वाक्य आहे, हे देखिले तैसे तुम्ही आठवा. मग कशा कशा पद्धतीने आठवता येईल तुम्हाला? तर नित्यविधी या माध्यमातून. नित्यविधीमध्ये किती विधी आले? 11 की 4 किती? नित्यविधीमध्ये किती विधी आले? 7 विधी आलेले आहेत. आणि निमित्त विधीमध्ये किती आले? 4. दोन्ही मिळून 11 होतात. निमित्त विधी पण तेच आहे, संग, सांगात, भेट, शुश्रूषा. हे सुद्धा देवाला आठवण्याचं माध्यमच आहे. देवाला हेच करायचं. स्थान वंदन का सांगितलं? प्रसाद वंदन का सांगितलं? विशेष वंदन का सांगितलं? हे सुद्धा देवाला आठवण्याचं माध्यमच आहे. अधिकरण भेटी काय आहे? देवाला आठवण्याचं माध्यमच आहे. विविध प्रकारे एकाच विधीमध्ये तुम्ही कंटाळून जाल, मग त्याच्यामध्ये देवाने वेगवेगळे विधी सांगितले. नित्यविधीत तुम्हाला थोडंसं वाटलं की त्रस, निमित्त विधीत जा, तिथे त्रस उत्पन्न झाला, इकडे या. हे सर्व देवाला आठवण्याचे विधी आहेत. आणि हे करत करत आम्हाला आमचं जे शब्द ज्ञान आहे ते शब्द ज्ञानामध्ये परावर्तित करायचं आहे. आता आपल्याकडे कुठलं ज्ञान आहे? शब्द ज्ञान नाही. आपल्याकडे शब्द ज्ञान भरपूर आहे, सगळं पाठांतर आहे, त्याचे अर्थ पाठांतर आहे, सगळं माहिती, पण शब्द रूपानेच आहे. जोपर्यंत तुम्ही ते आचरणात आणत नाही तोपर्यंत ते शब्द ज्ञानामध्ये त्याचा बदल होणार नाही किंवा तो प्रवास आपला चालू होणार नाही. आणि म्हणून अवतार घेण्याचं उद्दिष्ट पहिले लक्षात घ्या. नुसतंच अवतार दिन साजरा करून काहीच उपयोग नाही आहे. ते वर्षानुवर्ष आपलं हेच चालू आहे. मी तर ते गणित सांगतो ना की अवतार दिन असेल त्या दिवशी काय केलं जातं? आपण सकाळी लवकर उठलो की महिला वर्ग एक स्वयंपाकामध्ये लागून जातात, पुरुष वर्ग हे आण ते आण ते आण. आनंद असतो सगळा. त्या दिवशी चांगले कपडे आपण घालतो, सगळं रांगोळी वगैरे सर्व केलं जातं. परंतु त्या दिवशी स्मरण हा प्रकार बंद असतो बरं का. त्यानंतर देवाच्या नावाने आपण भरपूर काही गोड धोड पदार्थ बनवतो. ज्याला डायबिटीज असतो तरी 2-3 पुरणपोळ्या जास्तीचं खाऊन जातो की आज अवतार दिन आहे तर आज आपल्याला काहीच होणार नाही, 2 गोळ्या जास्त घेऊ. आता जर का आपण एवढं सगळं जेवल्यानंतर काय होतं? मग काय होतं तुम्हाला? झोपच येणार. 3 पुरणपोळ्या खाल्ले तूप बीप लावून तर काय होणार? झोपच येणार. आणि झोपल्यानंतर आपण उठतो संध्याकाळी 5-6 वाजता, कारण पूर्ण दिवस आपला अवतार दिन साजरा करण्यात गेलेला आहे. त्या दिवशी संध्याकाळी तुमचा पूजा अवसर होत नाही. देवपूजा सुद्धा आपण आळसामध्येच कशी तरी करून घेतो आणि त्याचा असर दुसऱ्या दिवशीच्या स्मरणावर असतो की दुसऱ्या दिवशी पण सकाळी तुम्ही स्मरणाला उठत नाही. 2-3 दिवस तुमचा विधी अपसेट असतो, म्हणजे व्यवस्थित होत नाही. निश्चितच अवतार दिन आमच्यासाठी सगळ्यात महत्वाचा आनंदाचा दिवस आहे. आमच्यासाठी दिवाळी मोठी नाही. महानुभावांच्या 5 दिवाळ्या आहेत, म्हणजे 5 अवतार दिन आमच्यासाठी 5 दिवाळ्या आहेत. आम्हाला वेगळी दिवाळी काही साजरी करायची गरज नाही. 5 अवतार दिनच तसे आहेत. गुढी बांधायची असेल, आनंद साजरा करायचा असेल तर अशाच अवतार दिनाच्या दिवशी तुम्ही करा. परंतु ते करत असताना देवाचा जो मुख्य विधी आहे, आठवण्याचा जो मुख्य विधी स्मरण, ते विसरू नका. सेलिब्रेशन करायचंच आहे आम्हाला, पण रोजच्या पेक्षा अधिक स्मरण करून ते सेलिब्रेशन करायचं. रोजच्या पेक्षा तुम्ही जास्त लिळा वाचा त्या दिवशी. रोजच्या पेक्षा तुम्ही काय करा? सूत्रपाठाचं पारायण करा, सूत्रपाठ वाचून करा. घरामध्ये सगळे सामूहिक बसून, घरामध्ये सर्वांनी सामूहिक बसून 1 तास स्मरण करा. काही ईश्वर कार्य जे आहे ज्याच्यामुळे परमेश्वर प्रसन्न होतील, ते छोटस गणित आहे. आम्हाला जे पण काही करायचं आहे त्याचं उद्दिष्ट असलं पाहिजे की परमेश्वर प्रसन्न झाले पाहिजे, एवढी उद्दिष्ट ठेवायचं. आता परमेश्वर कशाने प्रसन्न होतात? परमेश्वराच्या वचन पालनाने प्रसन्न होतात. तुम्ही जरी नुसतं म्हटलं मगाचा विषय की मला अनुसरायचंय देवा, असं जरी म्हटलं तरी देव प्रसन्न होतात, थोडेसे प्रसन्न होतील. अनुसरणाच्या संदर्भात तुम्ही काहीतरी प्रयत्न केले, अजून प्रसन्न होतील, अजून प्रयत्न केले, अजून प्रसन्न होतील. आणि मग तुमच्या आयुष्यामध्ये जरी अनुसरण आता दिलेलं नसेल तरी परमेश्वर तो योग घडवून दिला. अपोलोचं उदाहरण आमच्या डोळ्यात समोर आहे. आणि म्हणून
अशा प्रकारे परमेश्वराचं उद्दिष्टाची जी काही जाणीव आहे ती आम्हाला प्रत्येक अवतार दिनाच्या दिवशी झाली पाहिजे. पुन्हा त्या विषयाकडे जाऊ आपण की 800वा अवतार दिन आहे, 803वा अवतार दिन आहे, याचा आनंद आम्हाला आहे. परंतु 800 वर्ष झाले तरी अजूनही आम्ही इथेच आहोत, अजूनही जन्म मरणात आहोत. याचं एक दुःख सुद्धा आम्हाला त्याच्यामध्ये असलं पाहिजे. आणि म्हणून महानुभाव पंथातले प्रत्येक जे उपदेशी वर्ग आहेत त्यांनी वास्तविक होण्याच्या दृष्टीने प्रवास सुरू केला पाहिजे. लीळाचरित्रच वाचलं पाहिजे, सूत्रपाठ वाचलं पाहिजे, ते पाठांतर केलं पाहिजे, त्याचे अर्थ जाणून घेतले पाहिजे आणि ते आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचवले पाहिजे. आणि म्हणून आमचे स्वामी जे आहेत आमच्यासाठी तो अवतार स्पेशली झालेला आहे, उद्धरण व्यसनी अवतार. किती वर्ष आहेत स्वामींचे आता बाकी? आपण गणित लावतो ना 200 मध्ये कुठलं गणित आहे, कुठे आलेलं आहे गणित? म्हणजे आमच्या स्वामींनी काय स्वीकारलेलं होतं? 1000 वर्ष आयुष्य स्वीकारलं. आयुष्य देवानी स्वीकारलं हाच मुळामध्ये शब्द चुकीचाच वाटतो मला. आयुष्य कोणाला असतं? जीवाला असतं आयुष्य. मृत्यू कोणाला असतो? जीवाला असतो. युगाचं बंधन जीवाला आहे, परमेश्वराला ते बंधन नाही आहे. शास्त्रात सांगितलं जातं की उद्धरण व्यसनी अवतार एका सृष्टीमध्ये एकच होतात आणि एकदा ते झाले की ते सृष्टीपर्यंत नित्य असतात, असा निर्णय सांगतात. आणि आम्ही गणित मानतो की आता स्वामींचे 200 वर्ष बाकी आहे, 200 वर्ष बाकी आहे. म्हणजे कुठलं आपण काय डोक्यात घेऊन बसलेलो आहे? आपल्याला हा विचार करता आला पाहिजे की परमेश्वर एका जीवाकडनं विद्या घेतात आणि ती विद्या कोणाची आहे? देवतेची आहे. आणि देवतेच्या विद्यामुळे आणि ते जीवाने दातृत्व केल्यामुळे आमच्या स्वामींचं आयुष्य वाढलं. तर मला सांगा की दत्तात्रय प्रभूंचा चतुर्युगी अवतार आहे, त्यांनी कोणाकडनं कुठली विद्या घेतलेली आहे? परमेश्वराचं जे अवतार कार्य आहे ते स्वतंत्र आहे. ते किती दिवस थांबायचं आहे त्यांना, कधी अवतार विलीन करायचा आहे, ते सर्व त्यांच्यावर आहे. आमच्या श्री प्रभूंचं 125 वर्ष राज्य आहे, 25 वर्षाचं आयुष्य कुठून स्वीकारलं त्यांनी? ते अवतार कार्य आहे, त्याच्यामध्ये कुठलेही आयुष्य नाहीये, तिथे कुठे मृत्यू नाहीये, तिथे कुठलाही जन्म नाहीये, तो अवतार आहे. म्हणून आमच्या अवताराला ती आई काही खाऊ घालते, परंतु तो बाळ काय करतो? ते वमन करतो. ती परत खाऊ घालते, परत वमन करतो. तिच्या मैत्रिणी म्हणतात का बरं हा पुन्हा पुन्हा वमन करतो, हा तू परत का खाऊ घालते त्याला? ते म्हणते नाही, आणतू तरी लिते, म्हणजे आतमध्ये का होईना, थोडं का होईना गेलं, अन्न गेलं, अन्नाचा रस जरी गेला तरी त्याला पित्त होणार नाही. जर का तुम्ही अगदीच काही खाल्लं नाही तर पित्त होतं. म्हणजे त्या आईची काळजी ती आहे. आणि तशाच पद्धतीने आपण सुद्धा जे जे काही प्राप्त होईल ते नाही जरी जमलं आचरण तरी त्याचा आचरण करण्याचा प्रयत्न करा, त्याचा मानस ठेवा. आणि प्रत्येक अवतार दिनाला तुमची उपदेशी म्हणून काय प्रगती झालेली आहे हे लक्षात घ्या. आपल्या तरुण पिढीला प्रत्येक ठिकाणी तुम्ही धर्मकार्य जिथे जिथे असेल तिथे आणा, लाजू नका, संकोच करू नका, मुलांना ती सवय निर्माण करा. आमचा महानुभाव पंथ म्हणजे काय असं काही साधारण पंथ नाहीये. तुम्हाला काय वाटतं कधी कधी आम्ही महानुभाव पंथी, लोकांना कसं सांगायचं? अभिमानाने सांगा. इतर जाती धर्माचे लोक लाजतात का कधी? आम्ही अमक्या अमक्या जातीचे सांगायला लाजत नाही, आम्ही अमक्या धर्माचे सांगायला लाजत नाही. आपण का लाजतो? आमच्या समस्या आहेत की आम्हाला जर का कोणी म्हटलं की तुम्ही काय करता, तुम्ही दफन करता, दहन करत नाही, याची सुद्धा आम्हाला लाज वाटते. आपल्याला ही गोष्ट अभिमानाने सांगता आली पाहिजे की आम्ही महानुभाव पंथीय लोक प्रेताचं दहन करत नाही, दफन करतो. याच्यामध्ये पर्यावरणाचं मोठं रक्षण आमच्या महानुभाव पंथाच्या तत्वज्ञानाच्या माध्यमातून होत आहे. हे आम्हाला आमच्या तरुण पिढीला सांगता आलं पाहिजे. समाजाला तुम्हाला सांगता आलं पाहिजे आम्ही पर्यावरणाचं सुद्धा रक्षण करतो. आमच्या स्वामींनी तत्वज्ञान सांगताना फक्त मोक्ष मार्ग सांगितलेला नाहीये, व्यावहारिक ज्ञान सुद्धा सांगितलेलं आहे. हे तुम्हाला समाजाला सांगता आलं पाहिजे. आमचे स्वामी सांगतात चतुर्विधा भूतग्रामा अभय द्या, सकळ जीव मात्राला निर्भय करा. तुमचा उपस्थिती भययुक्त नसली पाहिजे, निर्भय असली पाहिजे. ह्याच्यामध्ये आता सध्या जे चाललंय की गोरक्षण सुरू आहे की नाही, गाय वाचवा आणि बेटी बचाव, महानुभाव पंथाचं हे कार्य आमच्या स्वामींनी
800 वर्षाआधी सुरू केलेलं आहे. त्याच्यामध्ये त्याची सुरुवात कुठून केलेली आहे? मुंगीपासनं त्याची सुरुवात केलेली आहे. मुंगी वाचवा. जर का तुम्ही मुंगी वाचवत असाल, मोठ्या कर्मफळातले जेवढे जीव आहेत त्या सर्वांचं रक्षण तुम्ही कराल किंवा तुमच्यामुळे त्यांची हिंसा होणार नाही. त्याची सुरुवात या ठिकाणावर हे सांगायला तुम्ही समाजाला आणि तुमच्या तरुण पिढीला विसरू नका. हे सांगता आलं पाहिजे तुम्हाला. आमच्या महानुभाव पंथाच्या एक एक विशेषता आहे. श्री चक्रधर स्वामींनी सर्वप्रथम स्त्रीला ज्ञानाचा अधिकार जर का कोणी दिला असेल तर तो आमच्या स्वामींनी दिलेला आहे, महानुभाव पंथाने दिलेला आहे. तुम्ही अभिमानाने सांगा. त्या अभिमानाने सांगण्याच्या गोष्टी आहेत त्या. महात्मा ज्योतिबा फुलेंनी असेल किंवा त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले असतील, त्यांनी तो जो काही भाग आहे तो पुढे नेला. पण याची सुरुवात कुठे झालेली आहे तुम्हाला शोधता आलं पाहिजे. त्याची सुरुवात लीळाचरित्रामध्ये आम्हाला कुठेतरी बघायला मिळेल. हे अभिमानाने सांगा समाजाला. मराठी साहित्याचा पहिला आद्य ग्रंथ जो आहे तो आमच्या पंथाचा आहे, तुम्हाला सांगता आलं पाहिजे. हे आमच्या मराठी साहित्याची पहिली आद्य कवित्री महानुभाव पंथाची आहे, तुम्हाला सांगता आलं पाहिजे. अनेक व्याकरण ग्रंथ आहे, 6500 ग्रंथाची निर्मिती महानुभाव पंथाची सांगता आलं पाहिजे. मराठी साहित्याला भरपूर मोठा मोलाचा जे काही योगदान आहे ते महानुभाव पंथाच्या साहित्याचं आहे, तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आणि अनेक अन्य लोक प्रोफेसर काय करतायत की आपल्याच महानुभाव पंथाच्या साहित्यावर PhD करतात, प्रबंध लिहितात, डॉक्टर होतात. जर का तुम्ही नागपूर विभागामध्ये गेलात तर साहित्य संमेलनाच्या लेवलचे कार्यक्रम नागपूर विभागात सतत होत असतात. आणि त्या ठिकाणी परिसंवादामध्ये भाग घेण्यासाठी अन्य प्रोफेसर वगैरे यांनी महानुभाव साहित्याचा अभ्यास केलेला ते येत असतात. आमच्या साहित्यावर कोणीतरी डॉक्टर होतोय, इतकं मोठं साहित्य आहे. आमच्या साहित्यावर आम्हाला शब्दज्ञानी होता येतं, आमच्या साहित्यावर आम्हाला अप्रोक्ष सामान्य ज्ञानी विशेष ज्ञानी होता येतं, परमेश्वराचं भक्त होता येतं, परमेश्वराच्या स्वरूपामध्ये पावन होता येतं. अदृष्टपर दृष्टपर सुद्धा लाभ आहे आणि अदृष्टपर सुद्धा लाभ आहे. आम्हाला हे दृष्टपर लाभ सुद्धा समजून घेता आले पाहिजेत आणि ते समाजापर्यंत आम्हाला पोहोचवता आले पाहिजेत. आणि म्हणून आपल्या पंथामध्ये खूपसे आता बदल झालेले आहेत, खूपशी प्रगती होते आहे. खूपशा लोकांपर्यंत आपला महानुभाव पंथ ही खूपच अभिमानाची बाब आहे. आणि या दृष्टिकोनातनं आपण या ठिकाणी उपस्थित झालात. आमच्या स्वामींच्या अवतार कार्याचं जे महत्व आहे ते मी माझ्या 2 शब्दांमध्ये मी सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. माझे जे निमित्त गुरु आहेत आमचे आचार्य प्रवर कैवल्यवासी श्री भादोत्तर बाबाजी आहेत, आचार्य प्रवर कैवल्यवासी श्री संवत्सरचे मोठे बाबा आहेत आणि माझे ज्ञानगुरु आदरणीय आचार्य प्रवर श्री वांबोरी निवासी आचार्य प्रवर श्री गुरुवर्य आहेत. या तिघांकडनं मला हे जे काही बाळकडू आहे, हे जे काही तत्वज्ञान आहे हे अभ्यासाला तर मिळालंच, पण त्यांच्याकडनं बघून ते कसं कसं आचरण करतात हे बघायला सुद्धा मिळालं. म्हणून आमचे स्वामी ज्ञात आणि विरक्त दोघांची संगत करा असं सांगतात की त्याच्यामध्ये तुम्हाला शिकायलाही मिळतं आणि बघायलाही मिळतं. कधी कधी शिकून समजत नाही, परंतु बघून काय काय गोष्टी अशा लक्षात येतात की हे कसं कसं आपल्याला पुढे न्यायचं. तर ह्या तीनही जे गुरुवर्य आहेत यांच्याकडनं मला सतत हे जे काही प्राप्त होत आहे, अजूनही मी काही कुठला यामध्ये परिपूर्ण आहे अशातला भाग नाही, परंतु परिपूर्ण होण्याचा प्रवास कुठेतरी माझा सुरू आहे. आणि प्रत्येक अवतार दिनाच्या दिवशी निश्चितच आपण हा जो काही आठव आहे परमेश्वराचा जो आपल्यावर उपकार आहे त्याचा निश्चितच आठव ठेवा. या ठिकाणी श्री चक्रपाणी सेवा मंडळ, श्रीकृष्ण ज्ञान मंदिर घाटकोपर या सर्व या ठिकाणी जे काही आधी या अध्यक्ष उपाध्यक्ष या सर्व संस्थेचे जे कोणी सर्व सहकारी आहेत, वासनिक आहेत आणि या मंदिरामध्ये पूर्ण मुंबई आणि मुंबई उपनगरातनं जे जे लोक येतात त्या सर्वांचे या ठिकाणी मी धन्यवाद व्यक्त करतो. आपण आपल्या सर्वांचे या ठिकाणी धन्यवाद मानतो आणि स्वामी श्री चक्रधरांना वंदन करून या ठिकाणी थांबतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.